तर जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो. आज नागपूरच्या दीक्षाभूमी येथे मी आलेलो आहो. तुम्हाला तर माहित असेल की लवकरच धम्मचक्र प्रवर्तन दिवस येणार आहे मित्रांनो. त्या अनुषंगाने दीक्षाभूमी येथे तयारी जोरात शोरात चालू झालेली आहे मित्रांनो. तुम्हाला बघू शकता की हे बघा इकडे पंचशील ध्वज देखील लागलेले आहे. मी तुम्हाला आता लगेच दाखवतो. कारण की बघा, ह्या वर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन दिवस हे खूप खास आणि मोठं होणार आहे. कारण की लाखोच्या संख्येने आंबेडकरी समाज, बौद्ध अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे येणार आहे मित्रांनो. हे बघा, दीक्षाभूमी आता कशा पद्धतीने सज्ज होत आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला चारी बाजूनी पंचशील ध्वज लागलेले आहेत. थोडासा माईक थोडासा टेढा झालेला आहे, तरी सुद्धा आवाज येऊन जाईल तुम्हाला. बघा, दीक्षाभूमीवर आता दुपारची 3 वाजत आहे आणि इथे अनुयायांची गर्दी होत आहे. बघा, बोधी वृक्ष सोबतच काही लोक तिथे बसलेले आहेत. आता बघा इकडे पंचशील ध्वज, बाबासाहेब आंबेडकर, जसं बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की बौद्धांनी प्रत्येक रविवारला बौद्ध विहारात जायला हवं. त्याच अनुषंगाने बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येतात, दर रविवारला येतात, अभिवादन करतात. पंचशील ध्वज सज्ज झालेले आहेत आणि एकीकडे तुम्ही बघू शकता माझ्या मागे की एक व्यक्ती आहे ज्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची साफसफाई करत आहे. कदाचित ते थोडासा पेंटिंग वगैरे सुद्धा चालू आहे मित्रांनो. दुसऱ्या ठिकाणी पण जाऊ आणि आपण बघूया. त्या बाजूनी बघा लोकांची थोडीशी गर्दी आहे. कारण की ह्या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिवस 69 वर्ष पूर्ण होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती ह्याच नागपूरच्या भूमीमध्ये मित्रांनो. कारण की बाबासाहेबांनी, तुम्हाला माहित नसेल तर मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की बाबासाहेबांनी की नागपूरची दीक्षाभूमीच म्हणजे नागपूरच ठिकाण का निवडलं होतं. तर मित्रांनो, बरेच लोक असे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षेसाठी नागपूरच का निवडलं. तर तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो की बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर का निवडलं. बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की नागपूर हे नागवंशीय लोकांचं एक होते आणि नागपूरमध्ये भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी नागवंशीय लोक इथे होते, असा त्याचा थोडक्यात संदर्भ आहे. तो मी आठवण नाही येते, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा पूर्ण हिस्ट्री सांगतो. तर तुम्ही बघू शकता की आता धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमी सज्ज होत आहे आणि लवकरच हे काम पुरं होईल. आणि यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिवस 2 ऑक्टोबरला आलेला आहे. म्हणजे किती लवकर आलेला आहे. त्याच दिवशी 2 ऑक्टोबर आणि त्याच दिवशी गांधी जयंती सुद्धा योगायोगाने का होईना पण यावर्षी आलेला आहे मित्रांनो. बघू शकता अनुयायी कशा पद्धतीने येत आहे. लगेच एक राऊंड मारून घेऊ मित्रांनो, म्हणजे बाजूचंही आपल्याला माहित पडून जाईल. तर मित्रांनो चला बाहेरचं देखील एक बघून घेऊ की कशा पद्धतीने बाहेर देखील तयारी होत आहे. बघा, दीक्षाभूमीच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही येणार तर एंट्री गेटला स्तूपात जाण्याचा मार्ग असा एक बोर्ड लागला. इथून लोक अंदर जातील म्हणजे लाईन लागतील. इकून देखील चालू आहे बांधणं. ह्या साईडने पंचशील ध्वज वगैरे बघा कशा पद्धतीने जमत आहे. रविवार म्हणजे लोकांचा एक वेगळा दिवस असते. तुम्हाला माहित आहे की रविवार दिवशी लोक वेगवेगळे काही ना काही खात राहतात. पण आज दीक्षाभूमीला आलं की मन इतकं प्रसन्न होत आहे आणि खूप छान वाटत आहे. तर मित्रांनो, ह्या वेळेस धम्मचक्र प्रवर्तन दिनाला तुम्ही दीक्षाभूमीला नक्की या. फक्त येऊच नका मित्रांनो, तर इथून बाबासाहेब आंबेडकरांचे खूप मोठ्या प्रमाणात साहित्य घेऊन जा. बाबासाहेबांची पुस्तकं, बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त अनेक पुस्तकांचे इथं स्टॉल देखील लागणार आहेत भरपूर प्रमाणात. ते देखील तुम्ही घेऊन जा, ते वाचा. बाबासाहेबांनी आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून इतका भरपूर साठा दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या बुद्धीला चालना मिळेल. ही नागपूरची भूमी जी दीक्षाभूमी आहे फक्त ऊर्जा भूमी नाही, तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारी अशी एक धम्मभूमी आहे मित्रांनो. तर ह्या दीक्षाभूमीला तुम्ही दर रविवारी सुद्धा या आणि 14 ऑक्टोबरला देखील नक्की आवर्जून या मित्रांनो. चला आपण तिकडलं एक बघून घेऊ की सध्या तिथे काय चालू आहे. तिकडल्या बाजूच्या भागाला काय चालू ते देखील आपण बघूया मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता की हीच ती लाईन आहे जिथे अनुयायी येणार आणि इथून
दीक्षाभूमीच्या आतमध्ये दर्शनासाठी जाणार मित्रांनो। तर मित्रांनो बघा, ही एक व्यवस्था कशा पद्धतीने छान झालेली आहे। दीक्षाभूमीवर इथून अनुयायांची एक लाईन लागेल, जे स्तूपाच्या अंदर जाऊन बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे दर्शन घेतील। 14 ऑक्टोबरची तयारी किती छान जोर शोरात चालू आहे मित्रांनो। जे पंचशीलचे ध्वज मी तुम्हाला थोडा वेळा आधीच सांगितलेलं आहे, बघा कशा पद्धतीने सज्ज झालेली आहे आणि होत आहे। अवघ्या काही दिवसानंतर धम्मचक्र प्रवर्तन येणार आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। जय भीम, नमो बुद्धाय।